नमस्कार मैत्रिणींनो. तर मी आज तुम्हाला इथं 4 टक्सच्या ब्लाऊजचं डायरेक्ट पिसावरती कटिंग दाखवणार आहे. तर व्हिडिओ स्किप न करता तुम्ही पूर्ण बघा, कारण मी सविस्तर पूर्ण माहिती सांगितलेली आहे कटिंग करण्यासाठी उपयोगी अशी. तर इथं मी वहीमध्ये माप लिहून घेतलेलं आहे. सगळ्यात आधी मला इथं बाहीसाठी लागणारं कापड काढून घ्यायचं आहे अस्तरचं. 9 इंचाची बाही आहे, तर 10 इंच कापड मी कट करून काढलेलं आहे. आणि राहिलेला कपडा आपल्याला असा डबल फोल्ड करून घ्यायचा आहे. अठ्ठावीस कंबर आहे आपली इथं, तर 28 मध्ये 4 ॲड करायचं, 32 होतात. तर 32चा चौथा भाग काढायचा. 8 इंच प्लस 1.5 इंच मार्जिनसाठी ॲड करायचं. तर 9.5 इंच आपल्या इथं घडी होते, 9.5 इंच मापाची. तर इथं बघा मी 9.5 इंचावरती मार्किंग करून घेतलेली आहे. एकदा मोजून घ्यायचं, म्हणजे कुठं कमी जास्त व्हायला नको. आता आपल्याला उंची बघायची आहे. तर इथं उंची आहे आपली 13 इंच, तर 1 इंच ॲड करून आपल्याला 14 इंच घ्यायची आहे. दोन्ही साईडला उंची मोजून घ्यायची, कारण कुठं कमी जास्त व्हायला नको. आणि ह्या साईडला आपल्याला समोरच्या 15 इंच घ्यायचं आहे. मागच्या साईडला 14 आणि पुढच्या साईडला 15 इंच. आता आपल्याला शोल्डरचं माप टाकायचं आहे. तर 5.5 इंचावरती शोल्डर टाकायचं आहे आपल्याला. आणि मोंडा पण 5.5च टाकायचा आहे. आणि 1.5 इंचावरती मार्किंग करून आपल्याला इथं मुंड्याचा आकार देऊन घ्यायचा आहे. आता मागलचा गळा आपल्याला टाकायचा आहे, गळ्याची मार्किंग. अडीच इंच गळ्याचं माप टाकायचं. आणि गळा 10 इंचाचा आहे, तर इथं 10.5 इंच मी घेतलेला आहे.
10.5चा सेंटर काढून घ्यायचा आपल्याला आणि त्या सेंटरचं सेंटर काढून घ्यायचा. परत 3 समान भाग करून घ्यायचे आणि अर्धा इंच बाहेर आणि वरच्या साईडला अर्धा इंच आतमध्ये घेऊन इथं मटका गळ्याचा आकार आपल्याला देऊन घ्यायचा आहे. गळ्याचं मार्किंग आपलं झालेलं आहे. आता हे आपल्याला कट करून घ्यायचं आहे. आता समोरच्या भागाचं पण सेम माप टाकून घ्यायचं आहे आपल्याला. साडेपाच इंचावरती शोल्डर आणि मुंड्याचं 5.5 इंच खोली. आणि अर्धा इंच आतमध्ये घ्यायचं आहे आपल्याला समोरच्या मुंड्यासाठी. आणि 1 इंचावरती मार्किंग करून आपल्याला समोरच्या मुंड्याचा आकार द्यायचा आहे. गळा रुंदी 2.5 इंच आणि 6 इंचाचा गळा आहे तर 6.5 इंचावरती आपल्याला मार्किंग करून बॉक्स काढून घ्यायचा आहे. आणि गळ्याचा आकार देऊन घ्यायचा आपल्याला. आणि क्रॉस पट्टी बघा इथं आपल्याला समोरच्या साईडला 3.5 इंच आणि कमरेच्या साईडला 2.5 इंचावरती मार्किंग करून कर्व आकारात आपल्याला क्रॉस पट्टीचं मार्किंग करून घ्यायचं आहे. समोरचे टक्स आता आपल्याला 3.5 इंचावरती आणि 1.5 इंचाचा अंतर प्रत्येक टक्समध्ये ठेवून आपल्याला मुंड्याच्या साईडला 1, कमरेच्या साईडला 1, क्रॉस पट्टीच्या बाजूला 1 असे 4 टक्स आपल्याला मार्किंग करून घ्यायचे. हा झाला आपला 4 टक्सचा ब्लाऊज तयार कटिंग. आता हे आपल्याला कट करून घ्यायचं आहे. आणि हे आपल्याला हुकसाठी कमरेच्या पट्टीसाठी जोडायला उपयोगी येईल उरलेला कपडा. आता आपल्याला बाही काढून घ्यायची. त्याच्यासाठी आपण मुंडा मोजून घ्यायचा. मुंडा आहे 7.5 इंच तर आपल्याला इथं 8 इंच घ्यायचं आहे बाहीसाठी.
9 इंच बाही उंची आणि आपल्याला 3 इंच इथं उतार द्यायचा आहे आणि इथं बाहीचा आकार आपल्याला देऊन घ्यायचा आहे. आणि समोरच्या साईडला आपल्याला 1 इंचाचा खड्डा घ्यायचा आहे माशाच्या पोटासारखा. आणि हे बाहीच्या फिटिंगचं माप घेऊन आपल्याला 1-1.5 इंच मार्किंग ठेवून हे असा आकार देऊन कट करून घ्यायचं आहे. तर ही झाली आपली बाही तयार. आता हे आपल्याला जसंच्या तसं ब्लाऊज पीसवरती कट करून घ्यायचं आहे. सगळ्यात आधी पाठीमागचा भाग पाठीमागचा भाग झालेला आहे माझा कट करून. तर आता समोरचा भाग आपल्याला कट करून घ्यायचा आहे. समोरच्या भागासाठी पण एकदम सेंटर असे व्यवस्थित घडी घालून घ्यायची, कारण कपड्याला डिझाईन आहे. आणि हे आपल्याला आता व्यवस्थित थोडा एक्स्ट्रा कपडा ठेवून कट करून घ्यायचं आहे. आता आपल्याला बाहीचं माप टाकायचंय.
बरोबर सेंटरला आपल्याला घडी घालून घ्यायची आहे आणि हे असं 4 भाग फोल्ड करून आपल्याला बाही कट करून घ्यायची आहे. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. चला तर मग भेटूया अजून एका व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा, बाय बाय.